Subscribe now. Press the bell icon. Never miss an update. If you like videos, please like and share your friends and family. Good morning all, Mrunmayee Joshi here. In today's English grammar session, let us study few more examples of transformation of sentences from compound to simple. नमस्कार, मी मृण्मयी जोशी बोलते आहे आणि आजच्या आपल्या इंग्लिशच्या पाठात आपण वाक्य रूपांतरण पाहणार आहोत. आपण संयुक्त वाक्यांची केवल वाक्य करणार आहोत आणि त्याची जास्त उदाहरणं आज आपण पाहणार आहोत. गेल्या वेळेस आपण सुरुवात केलेलीच आहे की हे रूपांतरण साधारणतः कसं होतं आणि त्याची काही उदाहरणं आपण पाहिली होती मागच्या पाठात. आजच्या पाठात आपण अधिक उदाहरणं बघूयात. सो जस्ट टू रिवाइज, वी हॅव सीन अ कंपाऊंड सेंटेन्स कॅन बी कन्व्हर्टेड इंटू अ सिम्पल सेंटेन्स बाय रिड्यूसिंग one or more main clauses into a word or a phrase or a single clause. म्हणजेच आपण पाहिलेलं आहे की कंपाऊंड सेंटेन्सेसमध्ये एका वाक्यात दोन किंवा जास्त उपवाक्ये असतात आणि त्यांना जॉईन करणारं कंजंक्शन असतं. तर जेव्हा आपण त्याचं सिम्पलमध्ये ट्रान्सफॉर्मेशन करतो सिम्पल सेंटेन्समध्ये, तेव्हा या दोन उपवाक्य काढून त्याच्याऐवजी एखादी फ्रेज किंवा त्याची सिंगल क्लॉज आपण तिथे ठेवतो त्या वाक्यात. तर अजून काही उदाहरणं आता आपण बघूयात. कंपाऊंड सेंटेन्स आहे, ही मस्ट रन फास्ट ऑर ही विल नॉट कॅच द ट्रेन. ही मस्ट रन फास्ट ऑर ही विल नॉट कॅच द ट्रेन. आता याच्यात दोन उपवाक्य आहेत, ही मस्ट रन फास्ट, दुसरं आहे ही विल नॉट कॅच द ट्रेन आणि हे ऑर या कंजंक्शननी जोडलेलं आहे हे कंपाऊंड सेंटेन्स. तर आता आपण याचं सिम्पलमध्ये जेव्हा कन्व्हर्जन करू तेव्हा ही मस्ट रन फास्ट टू कॅच द ट्रेन असं जेव्हा आपण म्हणू तेव्हा आपण ऑर ही विल नॉट कॅच द ट्रेन याचं आणखीन एक संक्षिप्त रूप असं म्हणता येईल, संक्षिप्त फ्रेज किंवा क्लॉजमध्ये कन्व्हर्जन केलेलं असेल. ही मस्ट रन फास्ट टू कॅच द ट्रेन. लक्षात ठेवायचं आहे की वाक्याचा अर्थ आपण बदलत नाही आहे ना, त्याकडे लक्ष द्यायचं आहे. आणि हे जे कंजंक्शन आहे ते आपण काढून टाकलं आहे ना आणि दोन स्वतंत्र उपवाक्यांच्या ऐवजी एकच क्लॉज तिथं येते आहे ना. अजून एक वाक्य बघूया. द सन रोज अँड द स्काय क्लिअर्ड. आता राईज RISE हे जे वर्ब आहे, क्रियापद आहे, त्याचं द सन रोज, तर हे राईजचं पास्ट पार्टिसिपल म्हणून वापरलं गेलेलं आहे, हे लक्षात घ्यायचं आहे. द सन रोज अँड द स्काय क्लिअर्ड हे कंपाऊंड सेंटेन्स आहे. तर त्याचं सिम्पल करताना काय होईल, जनरली हे लक्षात ठेवायचं आहे की अशा वेळेस आपण हॅविंग, बीइंग असं आपण वापरतो. तर आता आपण इथे हॅविंग वापरूयात. द सन हॅविंग रायझन. रोज हे पास्ट होतं, त्याचं आपण रायझन केलं, RISEN. द सन हॅविंग रायझन द स्काय क्लिअर्ड. ठीक आहे. अजून एक वाक्य बघूयात. कंपाऊंड सेंटेन्स आहे, ही वॉज लेझी कॉमा देअरफॉर ही फेल्ड. ही वॉज लेझी कॉमा देअरफॉर ही फेल्ड. आता इथं देअरफॉर हे कंजंक्शन होतं आणि दोन छोटे क्लॉजेस, इंडिपेंडंट क्लॉजेस होते. ही वॉज लेझी, ही फेल्ड, त्याला जोडणारं होतं देअरफॉर. आता मी म्हणलं तसं जेव्हा आपण सिम्पल करतोय तेव्हा तुमच्या लक्षात आलं असेल की त्यावेळेस हॅविंग, बीइंग किंवा बिसाइड्स असं आपण वापरतो. इथं आपल्याला काय वापरता येईल, तर बीइंग लेझी ही फेल्ड इतकं त्याचं रूपांतरण सोपं आहे. सिम्पल सेंटेन्स काय केलं आपण, बीइंग लेझी ही फेल्ड. ठीक आहे. अजून एखादं बघूयात म्हणजे आणखीन आपल्याला क्लिअर होईल. इथे आपण थोडंसं वेगळं वाक्य बघूयात आणि इथे सिम्पल करताना
त्याचं काय वापरलेलं आहे शब्द तोही बघूयात. कंपाऊंड सेंटेन्स आहे, थोडंसं मोठं सेंटेन्स आहे. दे डिड नॉट हॅव सफिशियंट फंड्स. आता हे वाक्य मी घेतलं आहे मुद्दाम कारण त्यात कंपाऊंड सेंटेन्स जे आहे ते 2 स्वतंत्र वाक्य दिलेली आहेत आणि त्याचं सिम्पल करायचं आहे. काही काही वेळेस असे प्रश्न येऊ शकतात. दे डिड नॉट हॅव सफिशियंट फंड्स फुल स्टॉप दे हॅड टू अबॅन्डन द प्रोजेक्ट. अशी वाक्य दिलेली आहेत आणि त्याचं सिम्पल करायचं असेल तर ओविंग, OWING. ओविंग म्हणजे म्हणून किंवा जेणेकरून. ओविंग टू द लॅक ऑफ फंड्स, दे हॅड टू अबॅन्डन द प्रोजेक्ट. ABANDON. अबॅन्डन म्हणजे सोडून देणे. तर दे डिड नॉट हॅव सफिशियंट फंड्स फुल स्टॉप दे हॅड टू अबॅन्डन द प्रोजेक्ट. ही 2 जी वाक्य होती त्याचं तुम्हाला सिम्पल करायला सांगितलं तर कसं करता येईल? ओईंग टू द लॅक ऑफ फंड्स, दे हॅड टू abandon the project. I think we will still see one more example so that the things get clear. The compound sentence, he not only recommended me to several employers but lent me some money also. He not only recommended me to several employers, but lent me some money also. तर आता इथं but हे कंजंक्शन आहे, जॉईनिंग कंजंक्शन. तर इथे आपण काय करणार? आपण इथे बिसाइड्स वापरणार. तर बिसाइड्स रेकमेंडिंग मी टू सेव्हरल एम्प्लॉयर्स, ही ऑल्सो लेंट मी सम मनी. हे त्याचं सिम्पल वाक्यातलं रूपांतरण झालं. तर असं थोडक्यात जेव्हा कंपाऊंड सेंटेन्स दिलेली असतात किंवा एकपेक्षा जास्त वाक्य दिलेली असतात आणि त्याचं सिम्पलमध्ये कन्व्हर्जन करायचं असेल तर हॅविंग, बिसाइड्स, ओईंग, बीइंग असे शब्द जनरली वापरून आपण त्याचं रूपांतरण करू शकतो. हे आत्तापर्यंतच्या उदाहरणांवरनं तुम्हाला लक्षात आलं असेल. तर सिम्पल टू कंपाऊंड सेंटेन्स जेव्हा आपण करतो तेव्हा ते थोडंसं सोपं जातं कारण ते आपण वाक्य एक्सपांड करतो आणि तिथे कंजंक्शन टाकतो. पण जेव्हा आपण उलटं करायला जातो, कंपाऊंड सेंटेन्स दिलेलं आहे आणि त्याचं सिम्पल करायचं आहे, त्यावेळेस ते थोडंसं कठीण जातं. सो व्हॉट यू नीड इज प्रॅक्टिस अँड आय रेकमेंड दॅट यू प्रॅक्टिस मोर अँड मोर एक्झाम्पल्स अँड इन केस यू हॅव एनी डिफिकल्टी please let me know so that we can sort it out. So that's all for today's session. Thank you. Dhanyavad.